आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे भाऊ। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। विरोधी पक्षाविना हे अधिवेशन होणार आहे। दर अधिवेशनातच विरोधी पक्षाला अपेक्षा आहे की यावेळेस विरोधी पक्ष नेता मिळेल, परंतु सत्ताधाऱ्यांची मानसिकताच नाही आहे की कोणी आम्हाला विरोध केला पाहिजे आणि म्हणूनच विरोधी पक्ष नेता मिळत नाही। परंतु विरोधी पक्ष नेता नसला तरी सर्वसामान्य राज्यातल्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सर्व आमदार सज्ज असतात। आपापल्या मतदारसंघातले त्या व्यतिरिक्त इतर प्रश्नसुद्धा जे कॉमन असतात आणि मला वाटतं येणाऱ्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, विदर्भाच्या हिस्स्याला काय येतं हे सगळ्या गोष्टी आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न जे जसेचे तसे आहेत आणि मला वाटते की उद्योग व्यवसायाच्या संबंधानं या राज्यामध्ये कुठली प्रगती होत आहे या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे आणि आपण पाहू आता काय याच्यात या अधिवेशनात आपल्याला मिळतं। विरोधी पक्ष नेता आहे तर सरकारची कोंडी करण्यात तुम्ही यशस्वी होणार का? कारण की जोपर्यंत सरकारची कोंडी तुम्ही करणार नाही तोपर्यंत लोकांच्या प्रश्न कसे सॉल्व्ह होईल? मला वाटते की प्रत्येक आमदार आपल्या परीनं विरोधातला हा सरकारची कोंडी करण्यासाठी सक्रिय असतो, परंतु जर विरोधी पक्ष नेता असला तर त्याला अधिक महत्त्व येते। परंतु मला वाटते की ही मानसिकता समजत नाही। देशातल्या अन्य ठिकाणी आपण पाहाल की याच्यापेक्षा कमी आमदार असताना तुमच्याकडे तेवढं संख्याबळाचा आधार नाही। जर सरकारची नियत साफ आहे की आम्हाला विरोधी पक्ष नेता द्यायचा आहे आणि सभागृहात काम करताना विरोधकही असले पाहिजे, ही नियत सरकारची असली तर विरोधी पक्ष नक्की मिळू शकतो। अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, काय अपेक्षा आहे विदर्भासाठी तुमच्या या दिवशी? विदर्भासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, मिहानमध्ये आपण काय प्रगती करत आहोत, इथल्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे। आपण पाहतो ज्या ठिकाणी विदर्भात महानगरपालिका आहे, अनेक अन्याय जनतेवर होत आहे, असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नापासून मुक्ती मिळण्यासाठी आम्ही लोक तिथे आवाज उठवू। काल राष्ट्रवादी शरद पवार गट तुमच्या पत्रकार परिषदेत नव्हता सोबत? मला वाटतं ते काही वरच्या लेवलचं असेल, आम्ही नागपूरला तर आम्हाला काही माहिती नाही, तिथे गेल्यावर याची माहिती होईल। खूप खूप धन्यवाद। विरोधी पक्षनेता देण्याची सरकारची मानसिकता नाही असं म्हणतायत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।